आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. पुणे शहरातील संघटित गुन्हेगारी विरोधात कारवाई अधिक तीव्र करत गुन्हे शाखा युनिट 5 च्या पथकाने टिपू पठाण टोळीशी संबंधित मोक्का गुन्ह्यातील 2 वॉन्टेड व फरार आरोपींना अटक केली आहे. अनेक दिवसांपासून पोलीस शोधत असलेल्या या आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याने गुन्हेगारी टोळ्याविरोधातील मोहिमेला मोठे यश मिळाले असून शहरातील कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. पुणे शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या अभिलेखांवर नोंद असलेल्या वॉन्टेड व फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट आदेश दिले होते. त्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट 5 चे पथक सातत्याने हालचाली करत संशयित आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. विशेषतः मोक्का अंतर्गत दाखल गंभीर गुन्ह्यांतील आरोपींवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. काळेपडळ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 404/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 308, 2, 308, 3, 308, 4, 126, 2, 189, 2, 190, 352, 351, 3, 329, 3, 61, 2 तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 अंतर्गत कलम 3(1) रोमन 2, 3(2) व 3(4) अन्वये दाखल गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी साजिद जिब्राईल नदाफ आणि इरफान नासिर शेख हे पोलिसांच्या शोधात होते. साजिद जिब्राईल नदाफ वय 27 वर्षे राहणार वेताळबाबा वसाहत गाडीतळ हडपसर पुणे व इरफान नासिर शेख वय 27 वर्षे राहणार सय्यद नगर गल्ली क्रमांक 17 आयशा मस्जिद शेजारी हडपसर पुणे हे दोघेही टिपू पठाण टोळीशी संबंधित असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. तपासादरम्यान पोलीस अंमलदार गणेश माने, नासेर देशमुख आणि परमेश्वर कदम यांना या दोन्ही आरोपींच्या हालचालींबाबत गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार साजिद नदाफ हा वेताळबाबा वसाहत परिसरात तर इरफान शेख हा सय्यद नगर परिसरात येणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 5 च्या पथकाने तातडीने नियोजन करत सापळा रचला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत साजिद जिब्राईल नदाफ यास वेताळबाबा वसाहत येथील मंदिराजवळून ताब्यात घेण्यात आले, तर इरफान नासिर शेख यास सय्यद नगरमधील आयशा मस्जिद शेजारील रस्त्यावरून अटक करण्यात आली. दोन्ही अटक कारवाया अत्यंत शिताफीने पार पाडण्यात आल्या असून आरोपींना पळून जाण्याची कोणतीही संधी देण्यात आली नाही. सदरची कामगिरी ही अप्पा पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 2 राजेंद्र मुळीक यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखा युनिट 5 चे पोलीस निरीक्षक छगन कापसे, पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार, पोलीस अंमलदार गणेश माने, नासेर देशमुख व परमेश्वर कदम यांच्या पथकाने केली आहे.